माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते शासकीय मका खरेदी केंद्राचा शुभारंभ। मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवल्यात अधिक मोठे गोडाऊन उभारणार माजी खासदार समीर भुजबळ। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा तसेच शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे। त्या दृष्टीने येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक गोडाऊन उभारण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पणन हंगाम शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शासकीय गोदाम कोपरगाव रोड येवला येथे मकरंद सोनवणे यांच्या सहकार महर्षी गोविंदराव नाना सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी माजी आमदार मारुतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भोलाशेठ लोणारी, बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे, भाजपचे नेते प्रमोद सस्कर, नाना लहरे, राजू सिंग परदेशी, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, किसन काका धनगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती संजय बनकर, दत्ता निकम, राजेश भांडगे, गुड्डू जावळे, नगरसेवक दीपक लोणारी, प्रवीण बनकर, कोटू मांजरे, जावेद लखपती, सचिन शिंदे, मुश्ताक शेख, गणेश गायकवाड, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, बापू काळे यांच्यासह पणन विभाग, अन्न नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की मक्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने अधिक खरेदी केंद्र वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी होती। त्यामुळे दुसरे खरेदी केंद्र येवल्यात सुरू करण्यात आले आहे। अजूनही शेतकऱ्यांची मागणी असेल तर अधिक केंद्र निर्माण करण्यात येईल। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे, तरी देखील मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन झाले आहे। शेतकरी बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला मका पूर्णपणे वाळवून केंद्रावर खरेदी केंद्रावर आणावे असेही त्यांनी सांगितले। ते म्हणाले की शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक मोठे गोडाऊन उभारण्यात येईल। अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच जास्तीत जास्त मका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी माजी आमदार मारुतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मकरंद सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। दोन ठिकाणी केंद्र सुरू झाले, शेतकऱ्यांना हमी भाव दिला जातोय। आणखी मका केंद्र सुरू होणार का किंवा आणखी काय शासनाची ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो आहे जे चांगल्या रीतीने सहकार्य करायचं, त्यांना ताकद द्यायची, त्यांना सक्षम बनवायचं, त्यासाठी जे आहे मकासाठी जे आहे 2400 रुपये भाव जो आहे शासनातर्फे डिक्लेअर करण्यात आलेला आहे। त्याची मुदतही आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण 31 तारखेपर्यंत वाढवून दिलेली आहे। मकाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे पहिले एक होतं, पण नंतर आपण आता हे अंधसूचं जे आहे दुसरं गोडाऊन आणि आता पाटोदा इथेही आपण जे आहे हे गोडाऊन जे आहे खुलं करायला सांगितलं आहे। तिथे खरेदी केंद्र जे आहे उघडं करायला सांगितलेलं आहे, तर लवकर तेही सुद्धा सुरू होईल आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतला पाहिजे, कारण का त्या थेट कृषी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीची सरकार उभं आहे, तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे।